नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय त्यानंतर अवघे 2-2.5 दिवस निवडणुकीच्या प्रचारासाठी उरले आणि त्यामुळे बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा माझ्या डोक्यात आज असं आलं की काही उमेदवारांविषयी बोललं पाहिजे. आपलं मन जे आहे ते मोकळं केलं पाहिजे. अनेकदा असं असतं की निवडणुका लढवल्या जातात, आघाड्या, युत्या निवडणुका लढवतात, राजकीय पक्ष निवडणुका लढवतात, उमेदवार निवडणुका लढवतात. पण या निवडणुका त्यांच्या त्यांच्या तात्कालीन करण्यासाठी असल्या तरी अशा निवडणुकांमध्ये पुढल्या निवडणुकांची बीजपेरणी होत असते. आणि त्यामुळे काही निवडणुका ज्यांचं आपण आकलन किंवा विश्लेषण करत असतो त्याकडे ठराविक उमेदवार आणि त्यांचा विजय किंवा पराभव याचा परिणाम पुढच्या निवडणुकीवर कसा होईल या दृष्टीने विचार करणं, विश्लेषण करणं अगत्याचं असतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1984 साली इंदिरा गांधी यांची जी हत्या झाली होती त्यामुळे देशभर एक सहानुभूतीची लाट आलेली होती आणि त्या लाटेमध्ये भले भले पक्ष वाहून गेले. भारतीय जनता पक्ष जो आज केंद्रातला सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचं तिसऱ्यांदा सरकार आलेलं आहे, दोनदा त्या पक्षाला बहुमत मिळून गेलं होतं, गेल्या निवडणुकीत हुकलं. या भारतीय जनता पक्षाने पहिली लोकसभा निवडणूक आपल्या स्थापनेपासून लढवली. ती 1984 ची निवडणूक होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा इतका वाहून गेला होता की 543 सदस्यांच्या सभागृहामध्ये भाजपचे अवघे 2 खासदार निवडून आले होते. आणि तो सुद्धा एक गुजरात मधला आणि दुसरा आंध्र प्रदेशातला होता. आणि म्हणून आंध्र प्रदेशातला जो निवडून आलेला भाजपा खासदार होता तो सुद्धा भाजपचा म्हणता येत नाही, कारण एन टी राव यांच्या लाटेमुळे तो आघाडीच्या जागा वाटपामुळे निवडून आला होता. तुलनेने भाजपचा अवघा एक खासदार निवडून आला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई सारख्या महानगरामध्ये सगळ्या पक्षांची धुलाई करून जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला दक्षिण मध्य मुंबईमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला होता. कारण तिथे गिरणी संपाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींच्या हत्येची जादू चालली नाही, सहानुभूतीची जादू चालली नाही. आणि तिथे त्या दीर्घकालीन गिरणी संपाचे नेते दत्ता सामंत हे लोकसभेवर निवडून गेले होते. हा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की त्या निवडणुकीने त्या नंतरच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला प्रभावित केलं होतं. लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ असतात आणि त्यामुळे मध्य दक्षिण बरोबर मुंबईच्या 6-7 लोकसभेच्या जागा अगदी कल्याण, ठाणे वगैरे दत्ता सामंतांच्या कामगार आघाडी नावाच्या पक्षाने लढवल्या होत्या. आणि त्यामध्ये फक्त दत्ता सामंत निवडून आले, बाकीचे उमेदवार पडले. पण त्या निवडणुकीने दत्ता सामंत यांना कुठल्या कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला किती किती मतं मिळू शकतात याचा पहिला अंदाज आला होता. आणि म्हणूनच अवघ्या 2-2.5 महिन्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंतांनी आपल्याला हवे असलेले खास आपले सहकारी हे लालबाग परळ, म्हणजे ज्याला आता शिवडी मतदारसंघ म्हणतात, दुसरीकडे वरळी हा मतदारसंघ म्हणतात, आणि तिसरीकडे लवग्रव नावाचा तेव्हा एक मतदारसंघ होता. या 3 मतदारसंघात आपले अगदी विश्वासू सहकारी उभे केले आणि पुढल्या 2.5 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते तिघेही विधानसभेत पोहोचले होते. आणि त्याचं बीजरोपण जे होतं ते लोकसभा निवडणुकीत झालं होतं. आणि म्हणूनच आधीच्या निवडणुकीमध्ये आपलं प्रभाव क्षेत्र काय आहे हे बघून पुढच्या निवडणुका लढवायच्या, ठराविक जागावर दावा करायचा, आघाडी करून किंवा स्वबळावर त्या जागा जिंकायच्या, अशी योजना बहुतांश पक्ष करत असतात.
आणि म्हणून आत्ता ज्या निवडणुका होत आहेत लोकसभेनंतरच्या, त्यालाही जे उमेदवार उभे करण्यात आलेत, वेगवेगळ्या पक्षांनी दावे केलेत, आपले उमेदवार उभे केलेत, काही ठिकाणी बंडखोरी सुद्धा झालेली आहे, हे सगळं होऊ शकलं याचं कारण त्याचा जो आधार आहे, की कुठे कोणाची किती मतं, कुठला कोणाचा बालेकिल्ला, हे लोकसभा निवडणुकीच्या मतांवर ठरलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला गंमत वाटली असेल, पण अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दावा केला होता, कारण त्यांना मुंबईचे 3 खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आणता आले, त्याला मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांचा हातभार लागला होता. त्यामुळे आता मुस्लिम मतदार हा उभाठा शिवसेनेचा मतदार झाला आहे. या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीत दावे केले होते. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की आत्ता जी विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे, या विधानसभा निवडणुकीत निवडून आणायचे ते आमदार आहेत, निवडून येतील ते आमदार आहेत, जे उभे राहिलेत त्यांना आमदार व्हायचंय. पण पक्ष म्हणून, संघटना म्हणून ज्या वेळेला या गोष्टी चालतात, तेव्हा एक गोष्ट विसरायची नसते, की त्यामध्ये वेगवेगळे पक्ष हे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीवर डोळा ठेवून आतापासूनच नेपथ्य रचना, व्यूह रचना करत असतात. आणि मग एकदा ही गोष्ट लक्षात घेतली, की राजकीय पक्षांचा डोळा हा आज लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीवर असतो असं नाही, तर भविष्यात आणि नजीकच्या काळात ज्या निवडणुका येऊ घातल्यात, त्यामध्ये आत्ताच्या निवडणुकीची मशागत किती कामी येईल याकडेही डोळा असतो. आणि त्यानुसारच आपल्या दुय्यम स्थानिक नेत्यांना सुचकारलं जातं, त्यांना काय ते महापालिका किंवा जिल्हा परिषद असल्या निवडणुकांचं आमिष दाखवलं जातं आणि कामाला जुंपलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं, की येऊ घातलेल्या, उद्या परवा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठराविक मतदारसंघ महत्वाचे एवढ्यासाठी आहेत, की त्या मतदारसंघावर भविष्यात होऊ घातलेल्या काही शहरी भागातल्या निवडणुका प्रभावी होणार आहेत. म्हणजेच मुंबई असेल तर मुंबई महापालिका, पुणे असेल तर पुणे महापालिका, नाशिक असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे, कल्याण वगैरे वगैरे, या शहरी भागात आजचा जो नगरसेवक असतो त्याला पुढल्या वेळेला आमदार व्हायचं असतं, आमदार होईल त्याला खासदार व्हायचं असतं. त्यामुळे मुंबई सारख्या शहरामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणावर इच्छुक नगरसेवकांची गर्दी आहे. आणि त्यामुळे एका आमदाराच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 ते 7 नगरसेवकांचे वॉर्ड येतात, आणि तिथे ते कसं काम करतात यावर पुढचं भवितव्य ठरत असतं. आणि जेव्हा पक्ष अशा सगळ्या इच्छुकांकडे बघत असतो, तेव्हा तो पक्ष आपल्याला पुढल्या वेळेला महापालिका स्वबळावर जिंकता येईल का, आणि नसेल तर कोणाबरोबर हात मिळवणी केली, कुठल्या पक्षाबरोबर युती आघाडी केली तर आपल्याला महापालिका जिंकता येईल याचा विचार करत असतो. आणि म्हणून त्याच दृष्टीने आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार उतरलेले आहेत, त्यांचं आणि त्यांच्या भवितव्याचं आकलन महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी मुंबई आणि पुण्यातल्या भाजपच्या काही हुकमी जिंकू शकणाऱ्या उमेदवारांविषयी थोडं विवेचन करणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिला नंबर मी लावीन तर तो पुणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाचा आहे. तुम्हाला माहिती आहे की कसबा मतदारसंघ हा दीर्घकाळ गिरीश बापट या भाजपच्या नेत्याने जिंकलेला होता. आणि 2019 मध्ये तिथून गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेले. त्याच्या आधी हा मतदारसंघ भाजपकडे होता. पण गेल्या 19च्या विधानसभा निवडणुकीत तिथून मुक्ता टिळक या भाजपच्या आमदार झाल्या. दुर्दैवाने त्यांचा सुद्धा बापटांच्या आसपास मृत्यू झाला. आणि तिथे जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भाजपला
पोटनिवडणुकीत ती जागा गमवावी लागली. काल परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये भाजपने तो जो तिथे नुकसान झालं होतं ते भरून काढून एकूण पुणे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेला आहे. अशा वेळेला आज परत एकदा पोटनिवडणुकीत जे उमेदवार एकमेकाच्या समोर दंड थोपटून उभे होते तेच धंगेकर आणि रासने हेच उमेदवार तिथे उभे आहेत. त्यापैकी गंमत अशी आहे की कसबा पोटनिवडणूक जिंकल्यामुळे धंगेकर हे जे काँग्रेसचे उमेदवार होते, आमदार होते अल्पकाळासाठी, ते इतके हुशारले होते की कसबामध्ये होतं तेच पुणे लोकसभेत होतं म्हणून त्यांनी हट्टाने काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची जागा मिळवली होती, पण त्यांचा अक्षरशः मतदानामध्ये धुव्वा उडाला. पुणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांनी निर्विवाद प्रचंड बहुमताने जिंकला. पण तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या मतदारसंघामध्ये लोकसभा जिंकली तरीही कसबा मतदारसंघ विधानसभेचा आहे, तो पोटनिवडणुकीत भाजप हरलेला आहे आणि त्याची वेगवेगळी कारण आहेत. मग ब्राह्मणांचा की काय वगैरे वगैरे, त्या वादात मी कुठच्याही जातीय राजकारणावर कधीही विवेचन करत नाही, कारण जातीय मतांवर निवडणूक जिंकली जाते किंवा हरली जाते याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. आणि म्हणून आज जर परत एकदा लोकसभेत पराभूत झालेले आणि पोटनिवडणूक जिंकलेले धंगेकर हे कसबा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवत असतील तर त्यांच्याकडून पोटनिवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे रासने हे उमेदवार आहेत, ते जिंकणं मला महत्वाचं वाटतं. हे फक्त रासने किंवा भाजप किंवा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी रासने यांचा विजय महत्वाचा नाहीये. लोकसभेची आकडेवारी बघितली तर ती जागा भाजपने सहज जिंकली पाहिजे असं म्हणता येईल, पण तसं बघितलं तर दीर्घकाळ तो मतदारसंघ भाजपकडे असताना सुद्धा पोटनिवडणुकीत भाजपला तिथे पराभव सोसावा लागला आणि त्याचं कारण अंतर्गत धुसफूस होती. या पार्श्वभूमीवर जेव्हा आज मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की रासने ही व्यक्ती महत्वाची नाही, कसबा हा एक मतदारसंघ महत्वाचा नाही. माझ्या मते पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कसबा हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच या कसबा मतदारसंघातून जे महापालिकेसाठी इच्छुक असतील अशा भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांच्यासाठी या विधानसभेत कसबा मतदारसंघ भाजपने चांगल्या मताधिक्याने जिंकणं आवश्यक आहे. अर्थात त्यासाठी लोकसभेत एवढं मोठं मतदान झालं, एवढ्या जागा काय ते एवढं मताधिक्य होतं हे आकडे सांगून उपयोग नाही. प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते आणि म्हणूनच रासने यांना कसबा मतदारसंघातून यशस्वी करणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आणि महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. अतिशय महत्वाची बाब आहे. तुम्ही लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळवून दिलं त्याबद्दल तुमची पाठ थोपटली गेलेली आहे, पण गंमत अशी असते की एक पाऊल चुकलं पायरी उतरताना तरी घसरगुंडी सुरू होते. ती घसरगुंडी पोटनिवडणुकीत झाली होती. पराभव रासने यांचा झालेला नव्हता, तर रासने यांना उमेदवारी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाचं पाठराखण करणारा जो जो मतदार, जो जो कार्यकर्ता आणि जो जो इच्छुक कसबा मतदारसंघात आहे त्या प्रत्येकाचा पराभव हा रासनेंचा पराभव होता. आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा पुणे महापालिका जिंकायची असेल तर रासने यांचा विजय पुण्यातील भाजपवाल्यांसाठी अत्यंत अगत्याचा आहे. एक गोष्ट साफ आहे की मुरलीधर मोहोळ यांनी ती जागा जिंकली, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी सुद्धा लागली. हा सगळा पुण्यासाठी अभिमानाचा विषय असला तरीही
जिथे आपण चुकलो ती चूक सावरणं आवश्यक असतं. एक पायरी घसरल्यानंतर तुम्ही सावरलात तर तुमचं गडगडत खाली जाणं आवरता येत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या अंतर्गत जे जी काही धुसफूस असेल ती विसरून पक्षांतर्गत सगळ्या लहान मोठ्या गटांनी, नेत्यांनी, इच्छुकांनी रासने यांचा विजय हा आपला वैयक्तिक विजय आहे. आणि त्यापेक्षाही नजीकच्या काळात होणाऱ्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्यामध्ये आपापल्या वॉर्डमध्ये मताधिक्य आपल्याला मिळवलं पाहिजे. आणि त्या मताधिक्याची प्रारंभिक चाचणी म्हणून विधानसभा निवडणुकीकडे बघून रासने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून दाखवलं पाहिजे. एकदा तुम्ही रासने यांना विजयी केलं आणि त्यांचं मताधिक्य प्रत्येक वॉर्डातून अधिक असेल तर त्याला मग कोथरूड मधल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या मताधिक्याची जोड मिळते. पण कोथरूड मध्ये परत एकट्या चंद्रकांत दादांचा विजय असता कामा नये. तिथे एकेका वॉर्ड मधल्या भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारासाठी ही कसोटी असेल की आपल्याला पुढची महापालिका जिंकायची आहे. आणि पुढची महापालिका जिंकायची असेल तर अधिकाधिक वॉर्डमध्ये प्रत्येक इच्छुकाने आपली सगळी ताकद पणाला लावली पाहिजे. तिथे बघायचं नाही की चंद्रकांत दादा जिंकणार की रासने जिंकणार. हे पक्षाचे प्रतिनिधी आहेत, पक्षाचे उमेदवार आहेत. आणि म्हणून जितकं कोथरूड अर्थात लोकसभेला देखील कोथरूडमध्ये प्रचंड मोठं मताधिक्य आहे आणि चंद्रकांत दादा आता सुद्धा सहजगत्या निवडून येणार आहेत. पण चंद्रकांत दादांचा एकट्याचा विजय हा महापालिकेसाठी पुरेसा नसतो. म्हणूनच शिवाजीनगर असेल, कसबा असेल, हे जे जे मतदारसंघ आहेत, वडगाव शेरी असेल, अशा ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचे उमेदवार विजयी होणं याला प्राधान्य असलं पाहिजे. जेव्हा निर्णायक लढाई असते ही निर्णायक, मला असं वाटतं की लोकसभेमध्ये भाजपचं बहुमत गमावल्यानंतर सगळ्यात मोठी निर्णायक लढाई ही जशी हरियाणामध्ये अटीतटीची झाली आणि भाजप आता संपला म्हणणाऱ्यांना हरियाणाच्या मतदाराने सणसणीत चपराक हाणली, ती संधी प्रामुख्याने कसबा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना आहे. आणि हे झालेलं आहे. तुम्हाला सांगतो की 2017 नंतर गोरखपूर आणि फुलपूर या दोन उत्तर प्रदेशच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते. पण 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या दोन्ही जागी प्रचंड मताधिक्याने भाजपचे उमेदवार लोकसभेत निवडून आले. झालेली चूक दुरुस्त करता येत असते आणि ती वेळीच करणं अगत्याचं असतं. म्हणूनच रासने यांचा विजय हा रासने नावाच्या व्यक्तीचा म्हणून बघता कामा नये. तर आपण ज्या भूमिका आणि ज्या भूमिकेवर आधारित देशाचं, आपल्या विभागाचं आणि राज्याचं भवितव्य बघत असतो त्याचा विजय त्या उमेदवारातून होत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की रासने हा जो उमेदवार आहे कसबा मधला तितकाच विजयी झाला पाहिजे जितके कोथरूड मधून चंद्रकांत दादा विजयी होणार आहेत. चंद्रकांत दादांचं यश नक्की आहे. आणि इव्हन मला असं वाटतं की लोकसभेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर रासने सुद्धा विजयी होणार आहेत. पण रासने विजयी तेव्हा होतील जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत मताधिक्य देणारा एक एक मतदार कंबर कसून मैदानात आला होता तसा तो विधानसभेला उतरला तरच तो विजय होईल. आणि त्यासाठी त्यातून खऱ्या अर्थाने मुक्ता टिळक असतील, गिरीश बापट असतील किंवा आजवर तो मतदारसंघ भाजपसाठी किंवा जनसंघासाठी बांधणाऱ्या हजारो हयात आणि दिवंगत कार्यकर्त्यांसाठी ते आभार प्रदर्शन असेल. रासने यांचा विजय म्हणून मला महत्वाचा वाटतो. एक उमेदवार फार दुय्यम असतो, त्यापेक्षा त्याच्या मागे उभी असलेली संघटना, राबणारे कार्यकर्ते आणि पक्षाची भूमिका याला प्राधान्य असलं पाहिजे. उलट त्या व्यक्तीला, त्याच्या जातीला, त्याच्या समाजाला, त्याच्या भाषेला जेव्हा तुम्ही प्राधान्य देता तेव्हा तुम्ही आपल्याच भूमिकेचा आणि विचारांचा पराभव करत असता.
त्यातून बाहेर पडणं म्हणजेच आपल्या भूमिकेचा विजय असतो. आणि तो भूमिकेचा विजय म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा, राबणाऱ्याचा, प्रत्येकाचा विजय असतो. आणि 2014च्या विजयानंतर त्याचीच ग्वाही नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा बहुमत मिळाल्यानंतर दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयातून भाषण करताना दिली होती, की 4 पिढ्या राबल्या म्हणून आजचा दिवस बघायला मिळाला. तेव्हा मित्रांनो, प्रामुख्याने कसबा आणि पुण्याच्या मतदारांना मी आवाहन करीन, की जो जो भाजपचा विचाराचा असेल त्यांनी ही निवडणूक ही आपली व्यक्तिगत प्रतिष्ठेची बाब समजून मैदानात आलं पाहिजे. आणि धनगेकरांना विजयी होण्याची परिस्थिती जी आली ती बदलून दाखवली पाहिजे. रासने हा भाजपचा आमदार कसब्यातून जिंकला पाहिजे. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.